नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 35 घेऊन आलेलो आहोत. मस्त असं आपण आज टिफिनमध्ये रोल देणार आहोत चपातीचे. त्यामध्ये स्टफिंगमध्ये मी देणार आहे मस्त अशी पनीरची साधी सिंपल अशी भाजी. मुलांना पनीर वगैरे खूप आवडतं आणि माझ्या मुलाला तर खरंच आवडतं. त्याच्यामुळे म्हटलं आज टिफिनमध्ये काय द्यावं, तर म्हटलं पनीरची भाजी देऊया. त्यासाठी काय केलेलं आहे, छोटी कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्याच्यात तेल टाकलेलं आहे, फोडणीवर टाकलेलं आहे जिरं, त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. छान तडतडली की एक छोटा साईजचा कांदा मस्त बारीक चॉप करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे. मस्त त्याला कलर चेंज होईपर्यंत. बघा इथे कलर चेंज झालेला आहे, हलकासा गुलाबी रंग त्याच्यावर आलेला आहे. त्या स्टेजला टाकायचा आहे आपण एक छोट्या साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो, मस्त फाईनली चॉप करून घेतलेला आहे आणि तोही आपण आता तेलावर मस्त असा परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो मस्त असं सॉफ्ट व्हायला पाहिजे, थोडेसे जास्त असं त्यांचा क्रंचीनेस नको आहे, कारण का मुलं कधी कधी अशा क्रंची वगैरे त्यांना आवडत नाही. कांद्याचा थोडासा उग्र वगैरे वास असतो याच्यामुळे. त्यामुळे मस्त असं सॉफ्ट होऊ द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे आहेत. मस्त सॉफ्ट झाल्यानंतर इथे टाकलेलं आहे हळद, धना पावडर टाकलेली आहे थोडीशी, जास्त नाही, बेसिक मसाले आपले आहेत ना तेच टाकलेले आहेत. त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे. गरम मसाला वगैरे टाकलेला नाही, कारण का जास्त स्पायसी वगैरे नको आहे. एक नॉर्मल अशी स्टफिंग असते, भाजी आपली असते पनीरच्या तशी बनवतो आपण, त्यासाठी. त्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मस्त असं आपण सगळे मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर छान पुन्हा एकदा परतवून घ्यायचं. त्याच्यानंतर छोटे छोटे बारीक क्यूबमध्ये कट केलेला पनीर आहे तो आपण याच्यावर टाकायचा आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. पनीर थोडंसं कच्चंच घेतलेलं आहे, म्हणजे फ्राय वगैरे अजिबात केलेलं नाही आधी. असंच भाजीमध्ये जेवढं आपलं शिजलं जाईल ना तेवढंच आपण हे करायचं आहे. त्यानंतर सगळं पनीरचे क्यूब्स टाकून घेतलेले आहेत कढईमध्ये आणि आता छान मिक्स करायचं आहे. बाकी जास्त बघितल्यात ना, अगदी मोजके घरातले जे बेसिक आपले मसाले आहेत ना तेवढेच टाकलेले आहे, बाकी काही नाही. साधे सिंपल असा रोल तयार होतो आणि मुलं खरंच खूप आवडीने खातात अशा पद्धतीने. किंवा मस्त याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी वगैरे देऊन त्यांना रोल वगैरे करून देऊ शकतो, तसंही मुलांना खूप आवडतं. आता हे छान पनीर आपण मस्त असं मिक्स करायचं आहे. थोडंसं 1 ते 2 मिनटं तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे की आपली इथे स्टफिंगसाठी जी भाजी आहे पनीरची तयार आहे. त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं इथे. मस्त कलर वगैरे खूप छान आला आहे आणि टेस्टलाही खूप टेस्टी आहे ती मस्त अशी. आणि आता इथे एका प्लेटमध्ये घेतलेला आहे चपाती. आता मस्त ताज्या ताज्या चपात्या बनवलेल्या आहेत आणि त्या चपाती घ्यायची आहे. त्याच्यावर आपण आता ही भाजी स्प्रेड करायची आहे, पूर्णपणे नाही. आपण असं रोल बनवतोय ना त्याच्यामुळे एका लाईनीमध्ये असं आपण तिला भाजीला ठेवणार आहोत. एवढ्या भाजीमध्ये 2 रोल आरामात होतात. आणि फोल्ड करताना अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. एक साईडचा भाग जो पहिल्या आधी फोल्ड करून घ्यायचा आहे, नंतर उभ्या साईडच्यामध्ये फोल्ड करून, जेणेकरून बाहेरून म्हणजे खालच्या साईडून वरतून जेव्हा खातो ना आपण चपाती वगैरे, रोल खातो चपातीचा, तेव्हा खालून भाजी वगैरे अजिबात बाहेर येणार नाही. त्यासाठी अशा पद्धतीने रोल तयार करून घेतलेला आहे. आता आपण तो टिफिनमध्ये भरूया. मी इथे 2 चपातीचे रोल तयार करून घेतलेले आहे आणि असेच चपातीचे रोल आता मस्त असे आपण मुलांना टिफिनसाठी देत आहे. तुम्ही याच्यात पाहिजे तर तुमच्या मुलांना आवडे असेल तर चीज वगैरे हे करून आतमध्ये टाकून मस्त थोडंसं गरम करून वगैरे देऊ शकता. पण मी आता असंच दिलेलं आहे. मुलांनी माझ्या खूप एन्जॉय केला आहे. तुम्ही नक्की तुमच्या मुलांना अशा पद्धतीने बनवून द्या. टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 35 इथे कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.